जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा। जगातील सर्वात उंच जैन मूर्ती पहिले जैन तीर्थकार ऋषभदेव यांची अहिंसेची 108 फीट म्हणजे 33 मीटर मूर्ती ही मांगी तुंगी ह्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे। नाशिकमधले प्रमुख उद्योग व्यवसाय किंवा कारखाने कुठलेत तर रावळगाव ह्या ठिकाणी वालचंद उद्योग समूह आहे। शिवाय येवल्यामध्ये शालू, पैठण्या आणि पितांबर प्रसिद्ध आहेत। मालेगावात हातमागाच्या गिरण्या आहेत, तर येवले, निफाड, मालेगाव आणि सटाणा ह्या ठिकाणी तेल गिरण्या आहेत। इगतपुरी पेठ ही राईस मिल साठी प्रसिद्ध आहे। सिन्नर ह्या ठिकाणी विडी बनवण्याचे उद्योग आहेत। नाशिक मधनं 3 नॅशनल हायवे जातात। नॅशनल हायवे 3, नॅशनल हायवे 60 पुणे जो महाराष्ट्रातनं 192 किलोमीटर जातो, नॅशनल हायवे 160 जो मुंबई आग्रा ज्याची लांबी महाराष्ट्रात 391 किलोमीटर इतकी आहे। नाशिकची लोकसंख्या बघायला घेतलं तर 61,07,187 इतकी आहे। तर नाशिकमध्ये लिंग गुणोत्तर 934 इतकं आहे, तर बाल लिंग गुणोत्तर 890 इतकं आहे। नाशिकची साक्षरता 80.90 इतकी आहे, तर लोकसंख्येची घनता 393 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे। लोकसंख्येची दशवार्षिक वाढ ही 23% इतकी आहे। नाशिकमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 5,54,687, तर जमातींची संख्या 15,66,369 इतकी आहे। नाशिकमध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहेत। एक आहे नाशिक जिल्ह्यातले श्री राजाभाऊ वाजे हे त्या ठिकाणचे खासदार आहेत, तर दुसरा आहे दिंडोरी जिथले खासदार श्री भास्कर भगरे हे आहेत। तर नाशिकमध्ये लोकसंख्येची आदिवासींचं प्रमाण हे 25.6% इतकं आहे। तर नाशिकमध्ये महादेव कोळी, वारली, ठाकर, पारधी, भिल्ल या प्रमुख जमाती आहेत। नाशिक हे मुघल काळात गुलशनबाद म्हणून ओळखलं जायचं आणि इथेच 1904 मध्ये विदा सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली आहे। 1889 ला नाशिक ट्राम सुरू झाली आहे। जुनी महानगरपालिका ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे अंदाजे 8 ते 10 किलोमीटर धावली आहे।